का किती दिवस मुक्काम आहे? मुक्काम वगैरे कसला का ताई? आता 1-2 दिवस. याला याच्या गावाला जायचं होतं ना, म्हणून हे गावाला गेले तर मग मला थांबावं लागलं. मग मी काही गेली नाही, म्हटलं थांबते इथं. ते गावाला गेले ना, नाही तर आम्ही गेलो असतो. तू परत आली दवाखान्यात आली होती ना तू भेटीले? तुझी सासू आली होती का? हो. त्या आल्या होत्या, त्यांनी स्वतःहून म्हटलं मी येतं, तर मग काय म्हणायचं, मग म्हटलं चला. बरं वाटलं ना, आईली चांगलं वाटलं. मी काही म्हटलं नाही की त्याने ये चला, की काही त्याने स्वतःहून म्हटलं. मग चांगलं चांगलं वाटलं ना, मग आलो आम्ही दवाखान्यात, भेट घेतली. तरी 2-3 घंटे होतो समजा. मग गेलो घरी. आज रश्मीचा फोन आलता ना, या ताई तरी उशीरच झाला बाई मला यायला. काय आता पोरायचं कसं शाळेचं करणं, ते घरचं थोडंसं उशीरच झाला. मग काय आपलं घरदार सोडून द्यायच्या मागे लागा, इथं काय काम आहे? काय इथं पाहिलं नाही का तू? नुसतं हिडकीपणा आहे, नुसतं शिष्टपणा, काहीच नाही. पैशाची उधळण आहे नुसतं. पाहिलं का बारसा आहे का वाढदिवस आहे का काय आहे? बापा लेकरायचं स्वागत एवढं? बापा 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 बापा. मी तर म्हणतो का 2-4 हजाराचे का फुलं आणले का काय माहित बिचारीनं. जरा कमाल आहे बरं बाई. रवीची कमाल आहे. एवढे बायकोच्या पुढे मागे करायचं नाही. सांगितलं की आणते हजार ठेवते तसा काय निरा. बायकोचा शब्द तसा खाली पडू देत नाही तो, झलतेच निरा. नाही का, जाऊ दे. श्यामला किती आनंद झाला. श्यामसाठी वहिनीसाठी मी एवढं केलं तर काय वाया चाललं. जाऊ दे ना. त्या दोघांच्या जीवनातला किती आनंदाचा क्षण आहे. जाऊ दे ना, लेकरही चांगले आहेत. मग दवाखान्यात आलती मी तर श्यामले वाटत जाय त्याची पोरगी काचत ठेवली ना, त्याला वाटते कोणाला शेवटी माया सुट्टी ना. त्याला वाटते, मी सांगितलं त्याला, म्हटलं बाबू एवढं काही नसते, आता लेकर आहे ते यायचं दुखणं चालूच राहतात. तर हो म्हणे बाई. आज मस्त, आज खुश आहे पोरगी, मस्त दिसून राहिली. दवाखान्यात पुरी थोडी अशक्तच होती. आता काय काळजी न घेणं काही नाही, हिडगेपणाचा कहर. तरी तर बापा तिच्या माझ्या घरी असते तर काय, मी तर म्हणतो कायच असतं कायच नाही. इथं असल्यावर तर बाईचं असं तिच्यातच खोट आहे ना, मग दुसरं काय. कशी असं म्हणता काही शिल्लक बोलतं त्यात कायची खोटं काय? तर लेकरू शकतच ना ते मोहिनीचा काय दोष आला? काही पागलसारखी बडबड करत राहते. मियाड चांगले आहेत लेकरं. काय 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 हे आहेत का काय, मस्त आहेत. विनाकारण शिल्लक नको बोलू जास्तीची. फालतूचं अंगावर घेऊन पडशील, मुकाट्यानं राही ना. शिल्लक काय बोलतं तसं नाही ना ग. एवढं काय भ्या लागते ते त्याच्या ज्यात मुंग आहेत. त्या रश्मीला तर फोटो काढल्याशिवाय मेकअप केल्याशिवाय दुसरं काही दिसतच नाही. आणि मोहिनी त्यातलीच हितभर लेकरून बसली त्या मोहिनी रश्मीच्या नादी लागत. केक काय कापला आणि काय काय केलं. तू आली तर केक कापणं चालू होतं बापा. बापा पहा होते निरा नवलच आहे निरा इथं बापा. काय काय पुसता. तर सकाळी तर बापा आल्या आल्या ते रवीनं लागे फटाके फोडले. ते फुलं टाकले सगळं रस्त्यात. आणि ते वेलकम बापा बापा बापा. आपण तर फक्त पायातच राहिलो बापा. नाही वा, तेला हरिकच झाला खरं तर. मलाही झाला, तुला नाही झाला का मंदा? शेवटी आपल्या भावाच्या लेकरं आपल्याला हरिक नाही येत काय? काही बोलतं का? किती तो दुःखीच होता ना मनातून, किती म्हणशील तरी दाखवे ना बंदर द्यायला वाटेपरी. मग वाटत नाही तर काय तर. जाऊ दे ना, त्याच्या जीवनात एवढं चांगलं. जाऊ दे, देवान त्याला 2 दिले, एक मागे तर. चांगले आहेत लेकरी, मस्त आहेत. याच्यापेक्षा आपल्याला काय करावं लागते? आणि त्याचं काय आता, त्याच्या आनंदात आपण आनंद मानावं. काय करावं लागते? बोलवलं तर या, नाही बोललं तर राहिलं. चल ना, आज ते पाचीची पूजा आहे ना, चल ना काही करू लागू ना. मी का भटजी आहे का? तुला येत असेल तर तू कर, मला नाही येत काही. मम्मी आलं बाई. हे तर बापा खरं ना, कमाल आहे. कितीक जन्माचं पुण्य केलं तर बिचारीनं, आणि कितीक देव पाण्यात घातले ते काय माहित. एवढा चांगला सासर आणि एवढा चांगला नवरा आणि एवढी चांगली सासू भेटली. आपलं तर देव कुठे हारला होता काय माहित. माझ्या तर नशीब लिहिताना का फुटला होता का त्याचे डोळे, काय सांगा. एक ढंगाचं नाही पाहिलं. बाई पाहिली तशी, माणूस पाहिला असा. चालला गेला गावात पाहिलं. आता गेलो असं झालं नसतं का? नाही, बाबाची भेट होते, भावाची भेट होते, घर न पायनं होते. गेला गावात. इथं पाहिलं, हे तर निरा निरा फुलातच आहे. महाराणीच आहेत निरा. काय झालं ताई? कुठं आहे बापा? तू सांग ना काय झालं ते. या घरात सगळं तूच तर सांगून राहिली. सांग ना कुठे गेली घरचं काम सोडून? कुठं नाही, ते मम्मीनं बायाला बोलवायला पाठवलं होतं ना आपल्या बेटाड्यातल्या. ते बोलवायलाच गेली होती. तेच सांगून राहिले की येतात आता बाया. मम्मीचं झालं का ते पूजेचं? हो रश्मी, ते मांडूनच राहिल्या. त्या बहिणीच्या आईन लागे आई करून राहिल्या ते पूजेचं. चल ना, गेलती का तू बायाला बोलवायला? चल ना मग तिथं. हो ताई, चला चला म्हणता ताई. बरं सुनंदा ताई, तुम्ही थांबा 1-2 दिवस, जाऊ नका आता. नाही हो बाई, मी उद्या सकाळी जातो बाई. माझ्या पोराची शाळा आहे ना, लेकरेल नाही आणलं शाळेच्यानं. आणि मग ते माझ्या सासूच्या भोवतीला होते बाई. सकाळी माझ्या सासऱ्याचंही करणं, लेकराचे डबे करणं, ते भोवतीला पुरते ते. उद्या सकाळी जाईन ना. आता काय, आता पूजाही होते पाचीची. सगळंच झालं. मग मारीन ना एक चक्कर पुढे. मग याच लागते. बारसेच्या कार्यक्रमाला आत्ता सांगून ठेवतो, 2 दिवस पहिले जा. बापरे, बारसं पण आहे का? ठरलं का तुझं? नाही म्हणजे तुझं ठरलं म्हणजे सर्वांचं ठरलं. तुला काय पप्पाला विचारा लागते का मम्मीला विचारा लागते? म्हणजे तुझ्या सासूला विचारा लागते का सासऱ्याला विचारा लागते? तू ठरवलं म्हणजे सर्वांना होच आहे. हो का? कोणत्या दिवशी आहे मग बारसं? नाही म्हणजे बाकीच्या विचारल्यापेक्षा तुलाच विचारते. तुला सगळं करते धरती आहे ना. नाही म्हणतातही आमच्या घरात सगळेच करते धरते सगळेच आहेत. सगळ्यांच्या मर्जीनुसारच होते. असं काही नाही की एकानं म्हटलं तरच होते. पण एकानं जर म्हटलं, त्याची इच्छा असली ना, तर सगळे जण त्याच्या होले हो लावतात. ते काही कार्यक्रम म्हणजे असं काही खूप मोठं काही नाही ना. आनंद आहे तो सेलिब्रेट करू आम्ही आता जेवढं होईल तेवढं. दुसरं काय. आणि त्याच्यात आपल्या लोकांचा सहभाग आणि आमंत्रण तर पाहिजेच. म्हणून म्हटलं तुम्ही दोघी बहिणी असल्या तर चांगलं वाटते. बाळाच्या आत्या. हो मग काय का रश्मी, ते का सांगा लागते काय? तुला
लगे आम्हाला सांगतो मी येईल मग मी कसं पटेली घेऊन येईन मग लेकरं सोबत असले की नाही मग मला एवढं टेन्शन नाही राहत हो ताई हो पोरांना घेऊन यायचा पोरांना मजा येते चला मग तिथं पूजेजवळ हो जा येते मी हा श्याम कुठे गेला त्याचं काही काम नाही का पुरी हो सांगा अति काय करून राहिलं तुम्ही चला ना ती रश्मी गेलती का तू बाहेर बोलायले हो मम्मी हो त्या कौसाल काकू आहेत ना तर त्या वावरात जायलेत त्याच्या घरी नव्हतं कोणी बाकी सगळ्याच्या घरी सांगितलं येऊन राहिल्या बरं ती गेलीशी वावरात जाऊ दे मग आली की आवाज देईन मी तिले बरं चला बठा चला जाती करू लागा ना पाहना जसं कैते हा समजलंही पाहिजे आम्हाला कशा समजा लागते आता तू आहे ना मी इथं हा पण मामा तुला कळलं पाहिजे ना ना तू पण तुझं कोण करणार आहे ते लोक मीच टिकणार आहो का हा तुमच्या लेकरा बाकरायचं करेन मी पण तुमच्या नाताईचं करेल राहणार आहो का पाहून ठेवा माहित राहते सगळं बाई पद्धतशीर झालं पाहिजे हा पूजा पाठी नेम धेम अमकं ढमकं समजा बाईच्या जातीला कळलं पाहिजे हा तुमच्या घराला कामात नाही पडेल का ते बाई पाय जास्त धूप नका लावू ते लेकरायला ठसका गिसका येईन माय धुपटाना जास्त धूप नाही तर मग तुळशी जोडणे अरच मी बाई ते अगरबत्त्या तुळशी जोडणे बरं नाही बाई लय लावल्याच नाहीत ना नाही लावल्याच नाहीत बाई आमच्या इकडे की नाही हे पूजा ना माय तुळशी जोड असते हो का नाही आमच्या इकडे घरातच करतात देवाजवळच करतात तुळशी जोड एका परी पाहायला गेले नेतात हा ना न्यार राहते पण आमच्या इकडे की नाही पूजाच तुळशी जोड म्हणतात पाटावर म्हणतात बाई हो अरे आई आपण पाटावरच तर म्हणली रश्मी पाट म्हणजे पिळं नाही ते वाट्याचा पाटा हा पाट्यावर म्हणतात आमच्या इकडे हो न्यारा पद्धती राहतात बाई आपण पाट्यावर चटणी गिटणी वाटतं की नाही त्या पाट्यावर म्हणतात माय हो लागे फळा ठेवतात हो लय राहते ती पाचीची पूजा म्हणजे सोटवी बाई लेकराचं भाग गेली ते ना आजच्या दिवशी अशी म्हण आहे आमच्या जुन्या लोकांची ते काय मा जन्माला आलं तास देवा जोडून विधी लिखित लिहून येते सारं पण आपल्या मनाची भोळी समजू ती पाचीच्या दिवशी बा सटवी भाग गेली ते लेकराचं असं म्हणत जात त्याची पूजा असते बाई नदीतून कोटे आणतात लगे अशी साजरी पूजा म्हणतात पानावर ध्यानात ठेवत जा रश्मी मोहिनी तुम्ही बी दोघी जणी व ध्यानात ठेव जा हो तुम्ही हा ना दोघी जणी आम्हाला काय काम आहे का रश्मी हा आम्हाला काय काम आहे आम्हाला फोटो काढायचे ना चला ताई आवरण पटपट ये आईच्या नांदला असताना ना आईला संध्याकाळला पूजा करतात बायली बोलावलं ते ना थांब रश्मी पूजा साजरी होऊ दे बघा ते फोटो नाही ना भाऊ इकडे या ना इथं पूजा चालू आहे ना याचा एक फोटो घ्या ना हा मग पूजा महत्वाची राहते नाही आमच्या अल्बम मध्ये आला पाहिजे हा फोटो हा घ्या हा सर्वांचा याला चालते घ्या ना पूजेचा घ्या नंतर आमचं सगळ्यांचा घ्या काय करा माया रश्मीचं फोटो शिवाय तर हिचं काही होतच नाही जशी लोकांची देवपूजा दिवाण अगरबत्ती लावल्याशिवाय होत नाही तसा हिचा कोणता कार्यक्रम बिना फोटोचा होत नाही बाळांना अंगारा लावा ना हो आजी लावला बाळायला अंगाराही लावला जावी तुळशीच्या पाया लागून आणा लेकराईले बाई तुमच्या इकडे बाहेर येतात का तुमच्या घरातले बोलावलं होतं ते एका दोघी जणीले कोणाले बोलावलं ना बाई येऊन राहिलं ना हो आपण ते लोक आपली पूजा पाठी करून घेऊ आपण येतात बाया मग रश्मी जाय चहा ठेव बाया येतील तर चहा देतो त्याले हो मम्मी किती कप ठेव ना आता साजरा 10-12 कप ठेव हा 5-6 जणी बाया येतील आपण आपला घरचंही करून टाकणं हा तर सासऱ्याला दूध देजो बाई आज दूधही नाही द्यायला माहिती येईल देजो माहिती यायचं दूध देजो आणि त्याला म्हणा तुमची दुपारची गोडीचं का आहे तर घ्या म्हणा घेतली का नाही घेतली मी आज पुसलंही नाही माय घेतली मीच दिली मग अशी पप्पांना गोडी जेवण झाल्यानंतर बरं केलं व माहिती एवढं मग आता ध्यानही नव्हतं माय आज बरं जाय मग तेल सिंगल दूधही करून दे आणि सगळ्या बायाचा चहा इठून दे चहा साजरा गोड करजो बायाला गोड लागते चहा तिला फिक्का करतो तू आला फिक्का तो आजवर ठेवत जाय गोड चहा करजो साजरा बायाले नाही तर बाया मागं नावं ठेवतात मग फिक्क पचकलं पाणी पाजलं म्हणतात हो मम्मी आई झालं का मग हे आता पूजाचं हो बाई झालं आहे ना बाई नाही तर ते तुमच्या गिठाने बोलायला लागत होतं माय तुमच्या इकडचं बरोबर असं आहे ना माय मामा आई सोबानं केलं बाई हा तुमच्या इकडच्या पद्धतीनं तुम्ही पा माय बाई हा तुम्हाला काय लागू आहे काय नाही हो माय बाई आम्हाला आता इले तर 12 दिवस झाले की मरीमाळ्याच्या पाया लागेल न्या लागेल आम्हाला लागू आहे माहिती हो 12 दिवस झाले की न्या लागेल मग आणि मग 1.25 महिना झाला की मग आरती न्या लागते 12 दिवस फक्त असं बाहेरूनच पाया लागून आणायला लागते लेकराईले आणि इले 1.25 महिना झाला साजरा असं बंदी पक झालं की मग आरती न्या लागते आम्हाला हो हिच्या हातून मग तर ती आरती हे करायला लागते असं का बरं माय हो माय करा माय तुमच्या हिशोबानं देवा धर्माचं कसं बरं राहते माय आपापला देव लागू असला त्याचं केलं पाहिजे माय बाई मग काय तर बाई मोहिनी यादीनं करजो बाई आई सांगतात तो तसं हा हो ना हो तुम्ही सांगा मी सगळं करते हा मी पण करते मला सांगा कोणता प्रोग्राम आहे तर मी भाऊले बोलवेल मग त्या दिवशी भाऊ आमचे सगळे प्रोग्राम झाल्यानंतरच तुम्ही आमचे फोटो सिलेक्ट करा सगळे प्रोग्रामचे फोटो त्याच्यात आले पाहिजेत हे बा आता मम्मी पूजा करायला जातील ना तर त्याचाही एक फोटो घेऊन घे जा आणि मग आमचे सगळे फोटो धुजा सगळ्या कार्यक्रमाचे आणि मग आम्हाला अल्बम तयार करून दे जा नाही व त्यात लोक कायले आता ते लेकरं पहिले शी करतील मग सू करतील मग हसतील मग बोलतील मग लढतील ते सगळे फोटो घ्यायला लागतील ना तुले त्या भाऊले 12 महिने ठेवा आपल्या घरीच
काय पोरगी आहे नाही हो भाऊ, ते लय निसंतानीचं काम आहे. म्हणजे आमचं लय शांततेचं काम राहते ते. 12 महिन्यानं 12 महिन्यानं म्हणतो माय बाई मी. 12 दिवसाच्या नंतरची गोट आहे ते. या पोरीचं नका ऐकू तुम्ही. हे आजचा कार्यक्रम करा बाबा. आणि ते तुमचं ते काय आहे ते फोटो आमचे धुवून द्या जा आम्हाला. झाली का पूजा? हो बाई झाली. पाया लागलो ना माय, लेकरायला लागायला लाव पाया. हो पुट्टे गेले आता मोठ्या बाबाच्या घरी. जाऊ दे मी लागतो ना, आले की लागायला लावीन मग. हे राणी आहे ना घरी? राणी बाई पाया लाग ना. मंदा कुठे गेली काय सांगा? अशी त्या फोनात घुसेल. कुठेच जाते ते. तिले काय पूजा पाती, तिले काय हरी काय काय ते फोन घेऊन बसते माहिती सदैव. मस्त बसले नाही, पाहून राहिले टुकू टुकू. नाही मला म्हटलं झोपलेस का लेकरं? नाही ताई जागीच आहेत. माय ते साजरे बेदम झाले. हे बाई बाई मोहिनी आता हे पूजा झाली की नाही, तू अंग टाक सर संध्याकाळी थोडंसं बस आता. सर संध्याकाळी होऊ दे आणि मग अंग टाक तू बी. माहिती दिवस भरायचं ते त्याचं चालूच आहे ना माय. अति फोटो काढा, तती फोटो काढा, तती फोटो काढा. काय माय कोणी म्हणेन काय 1-2 दिवसाची लेकर आहेत म्हणून. 5-6 दिवसाचं लेकरू आणि त्याला माय बहिणीला किती फोटो शूटिंग चालू आहे. मॉडेल होती ना ते. मॉडेल होती ते. एवढे तर फोटो काढसान तर तिला सवय लागून जाईल. पोच द्यायची अलग अलग. घरात एखादा मॉडेल खपते. काकूई मॉडेल, काकाई मॉडेल, लेकरही मॉडेल तर कसं होईल माय बाई? मोहिनीनं आम्ही काय करा का मोहिनी? आपण पाहतायचं कौतुक मग. मोहिनी आण बरं निजो बरं लेकरायले. आता माय बाई या पलंगावर जरा फुगेच टाकले. माय लेकरायला कुठे निजवावा? रश्मी हे काळ हे फुगे. माय लेकर कुठे निसतील? ती कुठे अंग टाकीन? काय करा माया पोरीचं? जाऊ द्या मम्मी, तिनं हौशीनं केलं. राहू द्या थोड्या वेळ तसंच. अव हाऊस हाऊस बस झाली ना माय. ते लेकरायले निजवणं घंटाक तू अंग टाक. वली बाई तिनं इतक्या की वेळ बसणं बरोबर नसते. लेकरायले शांततेनं निजो. बाई तोंडाची गोठ आहे का? तुम्ही नेला होई रे होई कर का? असं नसते नाही. कानाले काही बांधतो. ते बदलताय फोटो काढणं ते काढणं. मुकाट्यानं कानाले बांध आणि लागे ते मी तुला गरम पाणी आणून ठेवतो. ते भरणं त्यातच लस पाणी पेत जाय. काय सांगतो? नाही तर मागशील त्या रश्मीले पाणी ते देते तुला आणून थंडगार पाणी. तिचं हे नको करू. आणि सांगतो तसं ऐक कानाले बांध आणि लेकरायले निजवून तूही निजता घंटाभर. मी हे दिवा लावतो देवाजवळ ते आकोमाको करतो लेकरायचा. हो लेकरायला लढतात ना माय. निजो बरं आता बाई. शांततेनं निजू लेकरायला. निरा दग 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 चालू आहे. तो दग दग चालू आहे बाई. निरा बायत पण म्हणजे काय तुम्हाला निरा खेळणंच वाटते? खेळणं असते का माय? बाई निरा हे होऊन जाते. होय टाकतो मी अंगात. अरे भाऊ इकडचं घे ना. इकडचं घेतलं होतं का तुम्ही या रूमचं? मी पोरांना बेडवर ठेवते मग तिथले घ्या त्यांचे. हिचं झालंच नाही का अजून? का त्या माणसाले का ती मुक्कामी ठेवते का हे? और माय रश्मी बदल ते फोटो काढणं. मम्मी ते बाळांना बेडवर झोपा. ते बेडच्या वर ते डेकोरेशन केलंय ना तर त्याचा पण फोटो घेतात ते बाळांसोबत. बस झालं बरं. बदलताय फोटो. उरले सुरले सकाळी बोलावतो त्या माणसाला अजून काढजा किती काळाचे फोटो तर. ते लेकरायला निजू दे आता. त्या पोरीला निजू दे. ताई झोपली तुम्हाला? बाळाला झोपली का नाही? झोपली. फोटो नाही काढायचे? रश्मी आता बस झालं. हे बाय ते एकदा ते पहिले सगळे कॅसेट फिरवायला सगळ्या घरातून तुझं सगळं डेकोरेशन त्याच्यात आलं पाहिजे. मेहनत वाया नाही गेली पाहिजे तुझी. पण आता ना आता थोडा वेळ आराम करतो आम्ही. बाळाला झोपतो मी झोपतो. याचे एकदाच ते भवले घ्यायला लावितले फोटो. आणि आता मग ते बाहेरचेच घ्यायला लाव. बरं पोरांचे नाही घेत का या बेडवर टाकून? छान घे मग घे 1-2 घे. मोहिनी काय आता बुवा बिमार पड मग बस. नाही ना मम्मी जाऊ द्या. तिने एवढं डेकोरेशन केलं एवढी मेहनत केली. 1-2 फोट्यानं काय होते? आण बाई घ्यायला फक्त पटपट घ्यायला. मग झोपतो आम्ही आता. हो भाऊ या पटकन. पोरांना झोपायचं बाळांना झोप आली. पटपट घ्या. मम्मी चला चला बाजूला सारखा घेऊ दे त्यांना फोटो. कमाल आहे माय बाई कमाल आहे माय. कायचे फोटो घ्यायला लावतो. अब ते लेकरायला निजू दे ना. त्या पोरीला निजू दे. तू नीज बिचारी एकदाची. सकाळी उठून फोटोच काढत बसू दिवसभर. थकली नाहीस का तू? सुकून पासून आला तापासून सुरू घरी एकटीच होती. एवढा मोठा धंदा केला. हे केदा केलं माय व. थकली गिकली नाहीस का तू? नीज बरं. नाही हो मम्मी डेकोरेशन करायला लावसान ना तुम्ही अजून रात्रभर करतो. मला लयच आवडते.